भेदक मारा आणि एकदम जलद गती गोलंदाज अमोल माने दुसरा चेंडू घेऊन तयार. अतिरिक्त उसळी या चेंडूवरती वाईड घोषित. एक धाव अंकित. पुढील बॉल घेऊन अमोल सुरेख असा ड्राय पाहिला पॉईंटला प्लेयर तैनात केलेला आहे आणि फुटबॉल टाईपमध्ये फिल्डिंग सचिन म्हस्केसर यांच्या मार्फत इथे पाहायला मिळते. चेंडू अडवला आहे. एक धाव अंकित केलेली आहे आणि नॉन स्ट्राईकवरती होते ते सुमित जाधव स्ट्राईकवरती. परत एकदा सामना करतील अमोल याचा. सुमित अमोल टू सुमित सुरेख असा चेंडू भन्नाट वेग धारण केला होता या चेंडूने. सबमरीन डिलिव्हरी म्हणाल. चेंडूला उसळी मिळाली नाही. वेग खूप होता या चेंडूमध्ये. सुरेख गोलंदाजी जकडून आकडून ठेवले आतापर्यंत आंबेवाडी या संघाला फलंदाजाला अमोल याने. सुरेख अशी गोलंदाजी आणि अजून एक सुरेख फटका खेळला आणि प्लेयर कडून होते चूक. क्षेत्ररक्षणामध्ये चूक पाहायला मिळाली आणि त्याच्या मोबदल्यात झेल ड्रॉप आणि धावा मिळतील 2 या चेंडूवरती. एक संधी बनवली होती अमोल याने पण त्या संधीचं सोनं करता आलं नाही. कुठेतरी स्लिप झाले. रबर बॉल क्रिकेट म्हटल्यानंतर थोडंसं ग्राउंड स्लिपरी होऊन जातं. सुरेख असा हा दुसरा चेंडू भन्नाट वेग धारण केला होता या चेंडूने अमोल माने याच्या माध्यमातून. अमोल टू सुमित या जाधव गोलंदाजी. फुलर लेनचा हा चेंडू होता अमोल माने याचा. पुढील चेंडू अतिरिक्त उसळी आणि तेवढ्याच प्रकारचा वेग पाहायला मिळाला या चेंडूमध्ये. चेंडू जाऊन स्पर्श होतोय सुमित जाधवच्या कानाला आणि कानामध्ये काहीतरी सांगून जातोय आणि हे षटक समाप्त होतंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस आंबेवाडी 4 धावा बिनगडी बाद. पुढील गोलंदाज दीपक माने मॅन फ्रॉम मानेवाडी वाकोर्डे बुद्रुक या संघाचा पॅट कमिन्स म्हणून ओळखला जाणारा दीपक माने गोलंदाज आणि सामना करेल गणेश. पहिल्या ओव्हरमध्ये जकडून ठेवलंय मानेवाडी या संघाने आंबेवाडींना. दुसऱ्या षटकाची सुरुवात आणि पहिल्या बॉलवरती हा एक भेदक फटका गणेश याच्या माध्यमातून सुंदर असा षटकार पाहायला मिळतोय. स्वागत केलंय दीपक माने याचं एक सुंदर षटकारानं. समोर स्ट्रेटला हा षटकार पाहायला मिळाला गणेशाच्या माध्यमातून. जसं काय सांगतोय पहिल्या ओव्हरमध्ये थोडं शांत होतो पण आता शांत राहणार नाही. शांत राहायला मी काही संत नाही. सुंदर अशी फलंदाजी पाहतोय. खूप सुरेख असा फटका आणि कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये होते चूक. बॉल एक बाउन्स घेऊन जातोय सीमा रेषा बाहेर चौकार. सुरुवातीचे 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार. एक येतो षटकार तर दुसरा आहे चौकार. धावांची गती वाढवताना गणेश आंबेवाडी संघाचा.
सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळते गणेशाच्याकडून. गणेशाच्या मार्फत आंबेवाडी संघासाठी तिसरा चेंडू घेऊन तयार गोलंदाज दीपक माने. साइड चेंज करून ओव्हर द विकेट. ओ नो बॉल. फुलर लेनचा हातातून चेंडू काहीसा निसटला ओला असल्यामुळे आणि फ्री हिट असेल. या एक डिक्लेअर, नो प्लस डिक्लेअर 2 धावा अंकित केलेल्या आहेत. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. एक मेजवानी असेल गणेश याला दीपक माने याच्याकडून आणि या मेजवानीचा स्वीकार कसा करतील गणेश आपण पाहू. पुढचा चेंडू आणि तेवढ्याच ताकदीचा हा शॉट पाहायला मिळतोय गणेशाच्या मार्फत. सुरेख फलंदाजी. तिसरा मोठा प्रहार. फ्री हिट स्वीकारली आहे गणेश याने आणि ही मेजवानी स्वीकारून त्याचा आस्वाद घेत आहेत गणेश. सलगचे 3 चेंडू आणि 3 चेंडूवरती मोठे प्रहार पाहायला मिळालेत गणेशकडून. अमोल माने, दीपक माने यांच्यावरती प्रहार करताना दिसतोय गणेश. मॅच चालू ठेवा, जास्त वेळ घेऊ नका. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. कृपया सामना त्वरित चालू करून घ्या. आपल्याकडे वेळ खरेच खूप कमी आहे. नो नाही ना अभी काय डिसिजन आहे लवकरात लवकर पोचवा कॉमेंट्री बॉक्सकडे. फेअर डिलिव्हरी. कुठेतरी पाय सरकला आणि पंचाने निर्णय घेतला की लाईनवरती होता पाय आणि थोडा सरकल्यामुळे हा नको नाही देत आहेत. 3 चेंडूच्या अगेन्स्ट 3 मोठे प्रहार पाहायला मिळाले गणेशाच्याकडून. पुढचा चेंडू घेऊन तयार दीपक माने. अजून एक सुरेख फटका आणि तेवढ्यात दर्जेदार क्षेत्ररक्षण अमोल माने याच्याकडून. 1 हँडेड कॅच. खूप सुरेख असा कॅच इथे पाहायला मिळाला आपल्याला अमोल माने याच्या माध्यमातून. आणि या कॅचच्या स्वरूपात गणेशाला परतावं लागेल. नवीन फलंदाज योगेश. नवीन फलंदाज आणि सामना करतील योगेश. दीपक माने आल्या हा दणका पाहायला मिळतो योगेश याच्या बॅटमधून. सुरेख असा षटकार. अजूनही एक चेंडू उर्वरित या षटकामधला. खूप खर्चिक अशी ही गोलंदाजी. हे षटक
खूप महागडं या षटकामधून आत्तापर्यंत 24 धावा खर्च केले दीपक माने याने. 5 चेंडू 24 धावा. शेवटचा चेंडू घेऊन दीपक माने तयार. सामना करतील योगेश. भन्नाट वेग धारण केला होता या चेंडूवरती. यष्टी रक्षकाच्या हातून निसटला बॉल. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धावांकित शेवटच्या बॉलवरती. म्हणजे दुसरं षटक खूप महागडं 25 धावांचं दुसरं षटक आपण पाहतोय. पहिलं षटक 4 धावांचं होतं, पण दुसरं षटक अगदी महागडं 25 धावांचं षटक. आंबेवाडी संघ प्रथम फलंदाजी करता. 29 लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा गोलंदाज ओम. सामना करतील योगेश, ज्याने आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती एक उत्तुंग षटकार खेचला असा योगेश सामना करतील ओम याचा. याच्या पुढील सामना गुडे वर्सेस करुंगली, माझी करुंगली याच्या नंतरचा सामना होणारा. टॉससाठी लवकरात लवकर यायचं. सुंदर गोलंदाजी ओम याच्या मार्फत आपण पाहतोय. सामना करतील योगेश. दुसरा चेंडू सुरेख असा चेंडू. वेग आहे चेंडूमध्ये. सबमरीन डिलिव्हरी. खाली राहतोय चेंडू. बाउन्स मिळत नाही जास्त, त्याच्यामुळे कुठेतरी बीट होतं योगेश. तिसरा चेंडू घेऊन अजून एक डॉट बॉल. सुरेख चेंज ऑफ पेस. बोट फिरवली आणि हळूवार पद्धतीचा चेंडू कानाच्या बाजूने जाताना. 3 चेंडू डॉट पद्धतीचं 3 चेंडू ओम याच्या मार्फत योगेशला. सुरेख चेंडू. लगतचा चौथा डॉट बॉल आपण इथे पाहतोय. चौथा लगतचा चौथा डॉट इथे पाहायला मिळाला ओम याच्या मार्फत. खूप सुरेख अशी गोलंदाजी. फोलर लेनचा चेंडू याच्यावर 1 धावांकित जकडून ठेवलंय या षटकामध्ये ओम याने फलंदाजांना. आणि शेवटचा चेंडू ओम याच्याकडून 30 धावा. शेवटचा चेंडू उर्वरित या षटकामधला. आणि सामना करेल सुमित. सुरेख अशी गोलंदाजी ओम याच्याकडून जकडून ठेवले, याकडून ठेवले फलंदाजांना. शेवटच्या चेंडूवरती 1 धाव अंकित होते इथे आंबेवाडी संघाकडून. आणि 31 धावांचं एक मापक आव्हान. 32 धावांचं एक मापक आव्हान मानेवाडी या संघासाठी आंबेवाडी या संघाकडून. सुरेख अशी गोलंदाजी. दुसरं षटक वगळता 2 षटकं खूप सुंदर अशी गेली. नेक्स्ट मॅच माझी करुंगली विपक्ष गुडे. गुडे संघाचा कॅप्टन इथे आहे. माझी करुंगली संघाचा कर्णधार लवकरात लवकर यायचा आहे. आपला टॉस घेण्यात येत आहे. माझी करुंगली आपला कर्णधार लवकरात लवकर यायचा आहे. गुडे संघाचा कर्णधार इथे आहे. याच्या नंतरचा सामना पाहसन करुंगली विपक्ष गुडे. सामना चालू करून घ्यायचा. अभिजित जाधव
सामना चालू करून घ्या, वेळ घालवू नका. वेळ खूप कमी आहे आपल्याजवळ. सामना चालू करून घ्या. आंबेवाडी संघ त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे तुम्ही. सामना चालू करून घ्या. आंबेवाडी संघ त्वरित सामना चालू करून घ्या. पुढच्या मॅचचा टॉस माजी करुंगली वर्सेस गुडे. टॉस होतोय ते माजी करुंगली विपक्ष गुडे या संघाचा सामना. पुढील सामना आणि मेघराजाचं आगमन या सामन्यादरम्यान पाहायला मिळतं. सामना चालू करून घ्या. पंच वेळ वाया घालवू नका. करुंगली टॉस विन. बॉलिंग फर्स्ट आमंत्रित केलं गुडे या संघाला फलंदाजीसाठी. अभि जाधव सामना चालू करून घ्या. वेळ वाया घालू नका. क्षेत्ररक्षण सजवलं आहे. कृपया सामना त्वरित चालू करून घ्या. वेळ खूप कमी आहे आपल्याजवळ. अजून खूप सामने खेळवायचे आहेत. अथवा पुढचे काही षटक कमी करून सामने खेळवावे लागतील. आणि सामन्याला होते सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवरती सुमित जाधव सामना करेल. ओम सुरेख असा फुलर लेनचा चेंडू भेदक मारा. यॉर्कर डिलिव्हरी डॉट. दुसरा चेंडू घेऊन तयार सुमित. सुरेख असा फटका. एक धाव या चेंडूवरती अंकित. 2 चेंडू 1 धावा. अमोल माने मुंबई पोलीस तयार फलंदाजीसाठी. तिसरा चेंडू सामना करतील अमोल माने. भन्नाट वेग पाहायला मिळाला. बीट करून चाललाय हा चेंडू. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. 1 धाव अंकित केलेली आहे डिक्लेअर स्वरूपाची. सुरेख गोलंदाजी सुमित याच्या मार्फत जशी सुरुवात होती मानेवाडी या संघाची त्याच प्रकारची सुरुवात करून देतो सुमित जाधव इथे आंबेवाडी संघासाठी. सुरेख गोलंदाजी. अजून एक छान सुंदर असा चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अडवताना थोडीशी चूक झाली. तेवढ्यात पॉईंटचा प्लेयर येऊन त्याने बॅकअप केला. 1 धाव या चेंडूवरती अंकित झालेली आहे. आणि स्ट्राईकवरती आपण पाहतोय ओम याला. चार चेंडू 3 धावा
आतापर्यंत या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये उर्वरित 2 चेंडू या षटकातले सामना करतील ओम सुमित टू ओम. पुढचा चेंडू घेऊन सुमित तयार. सुरेख असा हा वेग बट अवंतर धाव. वाईड +1 डिक्लेअर. 2 धावा. कुठेतरी दिशा भटकले सुमित जाधव आणि त्याच्या मोबदल्यात मानेवाडी संघाला 2 धावा प्राप्त. वाईड +1 डिक्लेअर मध्ये. सुरेख गोलंदाजी राहिली आतापर्यंत सुमित याच्याकडून. पुढचा चेंडू घेऊन तयार सुमित. अजून एक वाईड आणि धावून एक काढले. 2 धावा या चेंडूवरती अंकित होतील. वाईड चेंडू आणि लाईक बाईक स्वरूपामध्ये 1 धाव अंकित धावून घेतलेली आहे ओम आणि अमोल माने यांनी. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते अमोल आणि ओम याच्या मार्फत. सलगचे 2 चेंडू वाईड टाकले सुमित याने. पुढचा चेंडू घेऊन तयार सुमित. अजून एक चेंडू. डिक्लेअर स्वरूपात लेग बाय. 5 चेंडू 8 धावा या षटकामधून. शेवटचा चेंडू घेऊन सुमित तयार. सामना करतील ओम. सुरेख अशी गोलंदाजी. भन्नाट वेग धारण केला होता. यॉर्कर डिलिव्हरी आणि यष्टीरक्षक पण चकवा देऊन गेला यष्टीरक्षकाला. हा चेंडू डोक्यावरून. डिक्लेअरमध्ये अजून 1 धाव ॲड होईल संघाच्या टोटलमध्ये आणि या टोटल 9 धावा पहिल्या षटकाची सांगता होते. सुरेख असं षटक सुमित याच्याकडून आपण पाहिलं. सामना स्पीडअप करायचा आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. पंच सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे. या सामन्यासाठी खूप वेळ लागतोय. प्रत्येक सामन्याला 15 मिनिटं एवढा वेळ दिलेला आहे. त्याच्यातले 7 मिनिट पहिल्या षटकामध्ये संपले आहेत. उर्वरित 8 मिनिटांमध्ये 2 षटक आपल्याला संपवायचे आहेत. आंबेवाडी संघ जकडून ठेवलंय सुमित याने. पहिल्या षटकामध्ये काय मोठे फटके पाहायला मिळाले नाहीत. दुसरा षटक घेऊन एक धाव अंकित केली अमोल माने याने या चेंडूवरती. आंबेवाडी 12वा प्लेयर. अजून एक डॉट बॉल. सुमित नंबर 2. सुरेख झेल इथे आपल्याला पाहायला मिळतोय ऋषी याच्या माध्यमातून. दादा निलेश माफ करा. निलेश गोलंदाजाचं नाव. 3 चेंडू आतापर्यंत या सामन्यामध्ये या षटकामध्ये निलेश याच्या मार्फत आणि 1 धाव खर्च केली आहे त्यांनी फक्त. ओम याची विकेट आणि नेक्स्ट फलंदाज युवराज माने ऑन द स्ट्राइक. सामना करतील निलेशाचा.
32. सुरेख असा फटका, थोडासा लेट खेळला त्याच्यामुळे घोषांकित क्षेत्रामध्ये 1 धाव अंकित होईल या चेंडूवरती. आणि या एका धावेने साम स्कोरबोर्ड पर जाऊन पोहोचला. 11 या धावसंख्येवरती. सुरेख असा हा फटका, टायमिंग प्रॉपर नाही झालं त्याच्यामुळे परत एकदा घोषांकित क्षेत्रामध्ये अजून 1 धाव अंकित होईल या चेंडूवरती. 12 रन दुसऱ्या षटकातला. शेवटचा चेंडू उर्वरित सामना करेल युवराज माने. वाईट चेंडू, 1 धाव अंकित होते. पुढचा बॉल घेऊन तयार. सुरेख कमबॅक निलेश याच्या मार्फत डॉट बॉल. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 13. 1 गडी बाद. आता येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 19 धावा. 6 चेंडू 19 धावा, 19 धावा 6 चेंडू हे समीकरण. येणारे 6 चेंडू अतिशय महत्त्वाचे असतील आंबेवाडी संघ तसेच मानेवाडी संघासाठी. 2 मोठे फटके मानेवाडी बॅक टू द मॅच आणि 2 बॉल डॉट अजून प्रेशर. आंबेवाडी संघाकडून 3रं षटक घेऊन योगेश तयार. 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. स्ट्राईक एंडवरती अमोल माने. सुरेख असा फटका, ड्राईव्ह केला आहे पण पॉईंटचा प्लेयर आहे तिथे तैनात आणि धाव नाकारली अमोल माने याने. त्याला माहिती आहे सिंगल डबल घेऊन काय फायदा नाही होणार. मॅचमध्ये राहायचं असेल तर मोठा फटका येणं गरजेचं आहे आणि त्या फटक्याच्या शोधात अमोल माने. पुढचा चेंडू योगेशाचा. समोरचा चेंडू आणि आणि गोलंदाज स्वतः चेंडू खाली आणि कॅच कर, विकेट. अमोल माने स्वस्तात माघारी परत. थांबवून ठेवलंय फलंदाजांना आंबेवाडी या संघाने. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला आंबेवाडी संघाच्या मार्फत. 31 धावांचं माफक आव्हान होतं 32 धावांचं आणि डिपेंड करतायत आंबेवाडी संघ. पुढील फलंदाज दीपक माने, मॅन फ्रॉम मानेवाडी, सामना करतील योगेशाचा. 3रा चेंडू घेऊन तयार योगेश. सुरेख असा हा यॉर्कर लेन डिलिव्हरी, समोर बॉल पण काहीसा बीट होतोय फलंदाजी ते दीपक माने. सुरेख गोलंदाजी योगेश याच्या मार्फत. 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 19 धावा. सुरेख फटका, 1 धाव अंकित होईल या चेंडूवरती. 1ला दुहेरीमध्ये कन्वर्ट करतील का, नाही. थांबवलं आहे युवराज माने याने. शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 18 धावा सामना जिंकण्यासाठी मानेवाडी या संघाला. 2 चेंडू 18 धावा आणि सुरेखचा चेंडू उचली घेतोय, वाईड बॉल, 1 रन या चेंडूवरती. उरलेले 2 चेंडू 17 धावांची गरज. 2 मोठे फटके तरीही मॅचमध्ये काय फरक नाही पडणार. हो, फुलटॉस बॉल मिस केलाय युवराज माने याने. शेवटचा 1 चेंडू उर्वरित आहे दीपक माने. 1 चेंडू उर्वरित आहे. शेवटचा चेंडू घेऊन तयार गोलंदाज योगेश. सामना करतील युवराज माने.
सुरेख असा हा चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त. त्रिफळ आब्बा. युवराज माने बॅक टू द डगआउट आणि आंबेवाडी संघ विजयी. पुढील सामना माजी कोरुंगली वर्सेस गुडे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. करुंगली या संघाला विनंती आहे, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपल्याकडे वेळ फार कमी आहे.